उन्हाची झळ सोसायची तर किती, उन्हाचा पारा वाढत चालला. अंगाची लाही होतीये. उष्णतेची लाट सर्वात जास्त दिसून येते. अक्षरशः फॅन लावून सुद्धा उष्ण हवा येते. अशी परिस्थिती खानापूर तालुक्यासह विटा शहरात दिसून येते. गेल्या काही दिवसापासून दररोज तापमानात वाढ होतीये. सकाळपासूनच उन्हाची झळ सोसावा लागते. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी विटा शहरात विटा बस स्थानक शेजारी तसेच विटा भाजी मंडई रोड तसेच गांधी चौक, मायनी रोड अशा ठिकाणी तर करार रोडवरही अशा मेन रोडवर टोप्या व गॉगल विक्रीसाठी दुकानं थाटली आहेत. तर रुमाल, चष्मे तसेच उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीला विटेकर नागरिकांची झुंबड उडाली. खरेदीला नागरिक प्राधान्य देत असून या वस्तूची विक्री वाढत चालली. सध्या नागरिकांना उन्हाचा तीव्र झळा सोसाव्या लागतात. तापमानाचा पारा 39च्या जवळ आहे. त्यात ढगाळ वातावरण अधूनमधून येतं. या वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी अशा विविध आजारांचा लहान मुले, नागरिक, वयोवृद्ध यांना सामना करावा लागतो. वाढत्या तापमानाचे चटके बसू लागल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी टोप्या, गॉगल, स्टोल, रुमाल, उपरणं, पांढऱ्या कपड्याचा वापर वाढू लागला. सध्या विटा शहरातील दुकानांमध्ये वस्तूच्या खरेदीसाठी सायंकाळी 5 नंतर गर्दी दिसून येते. दुपारच्या वेळेत मात्र संपूर्ण रस्त्यावर अघोषित संचारबंदीप्रमाणे रस्ता शुकशुकाट दिसतोय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.